20 डेज 20 ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज. हॅलो फ्रेंड्स, मी मीना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या ब्रँडचं नाव आहे RK म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. आता तुम्हाला वाटेल की रेग्युलरही सांगत असते, तर तुम्हाला तर माहीतच आहे, परंतु जे लोक या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन आपल्याशी कनेक्ट झालेले असतात त्यांच्यासाठी मी सांगते. तर काल जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजपासून मी 20 दिवसाची नवीन वेगवेगळे ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओची जी सिरीज आहे ती चालू करणार आहे, ज्याच्यामुळे मला तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकते मी. आणि मी जे काही काम करणार आहे तर ते कसं करते, त्याच्यासाठी मी मटेरियल काय यूज करते, क्वालिटी काय आहे त्याची, तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हालाही जर त्याच्याबद्दल काही क्वेरीज असतील, तुम्हाला विचारायचं असेल, तर तुम्ही मला ते कमेंटच्या थ्रू नक्की विचारू शकतात. मी सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर इथे आज मी बनवणार आहे इयर निडल म्हणजेच इयर कप, जे माझ्याकडचे खूप सेल झालेलं प्रोडक्ट आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. तर इथे माझ्याकडे हे असे मीनाकारीमध्ये पेंडंट आहेत, ते यूज करणार आहे मी. त्याच्यासाठी माझ्याकडे इथे फ्यूज वायर आहेत, ज्या मला लारिया बनवायसाठी लागणार आहेत. आता फ्यूज वायर काय आहेत ते तर तुम्हाला माहीतच आहे, कारण मी 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिली होती. या फ्यूज वायर आहेत आणि या मायक्रो पॉलिश आहेत. त्याच्याबरोबरच हे आहेत 4 नंबरचे जापनीज मोती आहेत आपल्याकडे. तर मी जापनीज मोतीच यूज करते, जे ग्लास बीड आहे ते मी यूज करत नाही, कारण मला 2-3 वेळा असा अनुभव आला जे रेग्युलर आपले नॉर्मल पर्ल आहेत तर ते कालांतराने काळे पडत आहेत. म्हणजे माझ्याकडेही ती ज्वेलरी बनवलेली आहे, त्याच्यासाठी मी हे थोडे कॉस्टली पडले तरी हे जापनीज पर्लच यूज करते. आणि ही जी कॉपर बेस बाइंडिंग वायर आहे तीही ही पाहू शकतात, ही काळी पडत नाही. तसंच आता इथे इयर कप बनवण्यासाठी ही मी 20 गेजची वायर यूज करणार आहे. ही पाहू शकता तुम्ही, ही 20 गेजची वायर आहे. ती जास्त जाडही नसते आणि जास्त पातळही नसते, साधारण एवढी मी कट करून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये. खूप सोप्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं. जर तुम्हालाही ज्वेलरी बनवायची आवड असेल किंवा तुम्ही नवीन ज्वेलरी बनवायला शिकत असाल तर तुम्ही माझे व्हिडिओज पाहून अगदी सहज बनवू शकतात. तसंच जे लोक आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन कनेक्ट झाले असतील, जॉईन झाले असतील, तर त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या. म्हणजे जेव्हा केव्हा मी, म्हणजे आता तर रेग्युलर 20 डेज व्हिडिओज येतच राहणार आहेत आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ज्वेलरीचे, ते तुम्हाला पाहता येतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. हे पाहू शकतात. आता ही जी वायर आहे ही आपल्याला कुठेही अशी वाकडी तिकडी झालेली असेल तर आपण ही हाताने तिला प्रेस करून सरळ करू शकतो. वायर फ्लेक्सिबल असते, तुटत नाही, काही नाही. पाहू शकतात. आता याला मी लॉरियल लावून घेते. हे जे साईडला आहे ते 1 2 3 4 ते याच्यामध्ये फ्यूज वायरमध्ये, ते फ्यूज वायर ज्या आहेत आपल्याला त्यांना दोन्ही साईडने असे बॉल टाईप असतं, म्हणून याला बॉल पिनही बोलतात. तर ते आपल्याला इथे मध्ये कट करावे लागतात, जेणेकरून डबल यूज होते. ही जी तार आहे ते आपल्याला याच्यामध्ये मध्ये आपल्याला असं मोती टाकून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. आणि हे इथे मी कडी यूज करणार नाही याच्यामध्ये कुठेही. हे असं इथे घेऊन मी असं डायरेक्ट याला इथे 2-3 वेळा मी असं राऊंड करून घेणार आहे आणि उरलेली जी वायर आहे ती अशी इथे कट करून घेणार आहे. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कधी आपण जेव्हा वायर कट करतो तेव्हा आपल्याला ती प्रॉपर कट करायची आहे, एक्स्ट्रा वायर ठेवायची नाही. किंवा जर आपल्याकडून एक्स्ट्रा वायर उरली तर आपल्याला ही अशी प्लायरने आतल्या साईडला दाबून घ्यायची आहे, ती आतल्या साईडला बेंड करून घ्यायचे, म्हणजे ते आपल्याला कुठेही टोचत नाही. आणि हे असं मी दोन्ही पेंडंट रेडी करून घेते. इथे मी दोन्ही पेंडंट रेडी करून घेतलेले आहेत. आता याचा शेप म्हणजे हे नक्की काय आहे हे मलाही माहीत नाही आहे. जेव्हा मी ज्वेलरी घ्यायला गेली तेव्हा मला हे आवडलं तर मी हे घेऊन आली, परंतु
हे एकतर फिश सेप सारखं दिसते आणि टॉर्टॉईस सारखे त्याचे पाय वगैरे असंही वाटते. माहीत नाही नक्की काय आहे ते. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बनवून घेऊयात आपण आता. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे वरती 1 इंच वायर सोडायची आहे आणि ही अशी मी बाइंडिंग वायर कट करून घेतली. आता आपल्याला इथे 1 इंच सोडायचं आहे वरच्या साईडला आणि ही जी बाइंडिंग वायर आहे ही इथे आपल्याला 3-4 राऊंड इथे असे पॅक करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता इथे मी व्हाईट कलरचेच मोती यूज करते. तुम्हाला वेगळ्या कलरचे किंवा क्रिस्टल असे यूज करायचे असेल तर तुम्ही तेही करून घेऊ शकतात. हे पाहू शकता इथे असं. आणि आता याच्या बरोबर वरच्या साईडनेही मी 2-3 वेळा असं बाइंडिंग वायरने त्याला पॅक करून घेणार आहे. हे पाहू शकतात. हे आपलं पॅक झालं इथे हा मोती. आता इथून परत एकदा मी खाली 1-2 वेळा असं पॅक करून घेणार आहे. पाहू शकतात असं. इथे पॅक झाला हा मोती आपला. आता हे आपल्याला आता हे पाहू शकतात तुम्ही, याला मध्ये कुठेही होल वगैरे नाही आहे. तर आपल्याला काय करायचं, ही जी कडी टाईप दिलेला आहे इथे आणि इथे, त्याच्यामधूनच आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात. तर त्याच्याआधी आपल्याला वायर पहिली याच्यामधून अशी टाकून घ्यायची. जे वरचं कडी टाईप आहे हे पाहू शकतात, वरती होल आहे याला. हे असं. आणि आता हे इथे एकदम टाईटली पॅक करून घ्यायचं आहे. तर मी पॅक करून घेते. हे असं 3-4 वेळा मी इथे पॅक करून घेतलेलं आहे. आता सेम आपल्याला इथे खालच्या साईडलाही करून घ्यायचं आहे. एकदम इझी आहे, फक्त आपली फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे. आता इथे माझं दोन्ही साईडने पॅक करून झालेलं आहे. हे असं. आता परत एकदा इथून आपल्याला परत एक मोती असं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि इथूनही आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. 6-7 असे आपल्याला राऊंड मारायचे आहेत बाइंडिंग वायरने आणि त्याच्यानंतर आपल्याला ही वायर जी आहे एक्स्ट्राची ती कट करून घ्यायची. हे पाहू शकतात असं. आता ही जी एक्स्ट्राची वायर आहे ती मी कट करते आणि या प्लायरने उरलेली जी वायर आहे ती अशी मी बेंड करून घेतली आतल्या साईडला. आता इथे वरच्या साईडला आपल्याला असा बॅक साईडला बेंड करून घ्यायचा आहे. हे असं. म्हणजे जो हा इयर कप आहे किंवा ही निडल जी आहे ती आपल्या कानाच्या पाळीला परफेक्ट बसते. हे असं केलं आणि आता माझ्याकडे इथे मी पेन्सिल घेतली. पेन्सिलने परफेक्ट राऊंड येतो. असं इथून आपल्याला पुढच्या साईडला असं टर्न करून घ्यायचं. तुम्ही पेन घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे आणखीन काय असेल. फुलतंय थोडं. हे असं थोडं क्रॉस झालं तरी ते आपण नंतर असं स्ट्रेट करून घेऊ शकतो, कारण ही वायर जी आहे ही तुटत नाही, फ्लेक्सिबल असते. हे पाहू शकतात. आता इथे आपला जो हा एक इयर कप आहे किंवा इयर निडल आहे ते रेडी झालेले आहे. हे पाहू शकतात. आता खालून थोडी मी कट करणार आहे, कारण थोडं लॉंग आहे हे. प्रत्येकाच्या कानाच्या साईजनुसार आपल्याला हे बनवायचं आहे. पाहू शकतात. आता मी दुसरी सेम पद्धतीने बनवून घेते. चला तर मग इथे आपलं फर्स्ट डेचं जे चॅलेंज आहे ते आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. हे पाहू शकतात. आपल्या इयर निडल इथे रेडी आहेत. दोन्हीकडून पाहू शकतात. आहे की नाही एकदम इझी. खूप सुंदर वाटतात या कानामध्ये. स्पेशली मला खूप आवडतात असे इयर कप यूज करायला आणि जेवढे मी बनवते तर प्रत्येक जोडी मलाही बनवून ठेवते मी याच्यामधून. हे पाहू शकतात. खूप सुंदर वाटतात असे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो,
आवडलास तर लाईक करा, शेअर करा. तसंच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील याच्यामध्ये तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा माझ्यासाठी प्लीज. आणि जर कोणी नवीन जॉईन झाले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. परत भेटूया उद्या अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.